एक माशाची आणि एक बगळ्याची मी गोष्ट सांगते. बघा, एक नदीच्या किनारीला झाड असतो आणि झाडाच्या शेजारी नदी असते आणि त्या नदीमध्ये भरपूर मासे आणि खेकडे असतात. तर हे बगळा टप लावून बसतो, कधी मासा येईल किंवा खेकडा येईल. हे राखणदारीच करत बसलेला असतो माशाची आणि खेकड्याची. तर म्हणतो, आला रे बाबा मासा आला. खेकडा म्हणतो, अरे तुला ते पकडून खाईन, तू नको जाऊ तिकडं. ते म्हणतं, जाऊ दे, माझं नशीब, खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं तर माझं नशीब. मग बघा, येतो बगळा झाप मारून त्याच्या चूचमध्ये टाकून मासा घेऊन जातो. मासा म्हणतो, अरे बगळे दादा मला का खातो? ते म्हणतो, पहिल्या जन्मामध्ये मी होतो मासा आणि तू होता बगळा. मग बघा, त्या टायमाला तू माझा विचार केला का? मी आता कशाला तुझा विचार करू? तरी पण म्हणतो, जाऊ दे, सोडून दिलं तुला, जा तू जग. असं असतं बघा. मग त्यांनी केलं पहिल्या जन्मात, तर मग हे पण करणार का? काय मग बाकी उरली? एकच झालं ना. असं असतं बघा. बदला कधीही घ्यायचा नसतो. रामकृष्ण हरी.